कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात आज पहाटे अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी मात्र मोठ्या चिंतेत सापडलेत। हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून जाण्याची भीती आता आंबा बागायतदार व्यक्त करतायत। हवामानात काहीसा बदल झाल्यामुळे पहाटे 3 ते 4 या दरम्यान हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे संकटात सापडलेला आंबा बागायतदार आता शासनाकडे मदतीची अपेक्षा करतोय। श्रीवर्धन तालुक्यामध्ये आंबा बागायतदार, काजू बागायतदार आणि वीट भट्टी तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत। मात्र अवकाळी पावसामुळे हे व्यावसायिक मोठ्या अडचणीमध्ये सापडलेत। नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात हे व्यावसायिक आंबा पिकावर लाखो रुपये खर्च करून कीटकनाशक फवारणी करत असतात, जेणेकरून मोहरानंतर आलेली कैरी गळून पडणार नाही। मात्र या अवकाळी पावसाच्या सावटावर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास कुठेतरी निसटण्याच्या मार्गावर असल्याची खंत या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेल्या आंब्याला मोहर टिकेल का ही चिंता आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे। अवकाळी सकाळी पाऊस पडल्यामुळे आमच्या बागायतदारांचा आंबाला मोहर आलेला भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याप्रमाणे आम्ही लाखो रुपयाचे औषधं आत्तापर्यंत मारले आहे। ऑक्टोबर महिन्यापासून स्प्रे आम्ही घेत आहे, 3-3, 4-4 स्प्रे, आणि त्याला आम्ही लाखो रुपये संपवून लेबर मजुरी संपवून आता हा पाऊस पडल्यामुळे आमच्या बागायतदारांना भरपूर मोठा टेन्शन झालेला आहे आणि सरकारने त्याच्यावर लक्ष द्यावा, आमचा नुकसान आम्हाला मिळावा। काल रात्री अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आमच्या आंबा बागायतदारांचं फार मोठं नुकसान झालं आहे। आम्ही गेले वर्षभरापासून ह्या आंब्याची निगराणी करत असतो सर्व, आणि ऑक्टोबर महिन्यात आम्ही त्याच्यावर कीटकनाशक असू दे, सेंद्रिय खतं असू दे, हे सर्व चालू असतं। याच्यासाठी आमचे जे पैसा खर्च होतो आणि असा अवकाळी पाऊस आल्यामुळे आमचे आलेले जो संपूर्ण मोहर आहे तो मोहरात काही कैरी धरण्याच्या स्वरूपात असतात, ते आज गळून पडलेले आहेत आणि बरंचसं नुकसान आमच्या शेतकरी वर्गाचं झालेलं आहे। तर शासनाने याची त्वरित दखल घेऊन आम्हा शेतकऱ्यांसाठी एक मदतीचा हात द्यावा हीच विनंती।